नमस्कार. चला आज एका अशा काळात जाऊया जिथे महाराष्ट्रातली रंगभूमी म्हणजे फक्त मनोरंजन नव्हतं, तर ते एक शस्त्र होतं. हो, एक असं धारदार शस्त्र जे समाजातील चुकीच्या रूढींवर आणि थेट ब्रिटिश साम्राज्यावर चालवलं गेलं. हाच तो काळ, मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ. आता प्रश्न साधा नाहीये नाही का? या एका प्रश्नात त्या संपूर्ण क्रांतीचं सार दडले. जरा विचार करा, एका बलाढ्य साम्राज्याविरुद्ध लढायचं, पण शस्त्र वापरून नाही तर शब्द वापरून. जिथे संगीतच तुमचं सैन्य आहे आणि रंगमंच तुमचं रणांगण. ही कहाणी त्याच लढाईची आहे जिथे संवाद आणि संगीत तलवारीपेक्षाही जास्त धारदार ठरले होते. पण अर्थातच ही क्रांती काही एका रात्रीत घडली नाही, तिची मुळं खूप खोलवर होती. मराठी रंगभूमीचा हा जो प्रचंड मोठा वृक्ष दिसतो ना, तो वाढला होता आपल्या लोककला आणि धार्मिक परंपरांच्या कसदार मातीत, जिथे पिढ्यानपिढ्या कथा सांगण्याची आणि ऐकण्याची एक जिवंत परंपरा होती. तर सुरुवातीला कसं होतं, गोष्टी सांगितल्या जायच्या त्या ललित, भारूड, पोवाडे यांसारख्या लोककलांमधून. पण मग 1850च्या दशकात एक मोठा टर्निंग पॉइंट आला. विष्णुदास भावे त्यांनी पौराणिक कथांना एका शिस्तबद्ध, एका व्यवस्थित नाट्यप्रकारात सादर केलं आणि मराठी रंगभूमीची आपण म्हणू शकतो खऱ्या अर्थाने पायाभरणी केली. त्यांनी मनोरंजनाला एक आकार दिला, एक स्वरूप दिलं. आणि मग तो क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. एक अशी क्रांती झाली ज्यामुळे नाटक फक्त डोळ्यांनी बघण्याची गोष्ट नाही राहिली, तर ते कानाने ऐकण्याची आणि मनाने अनुभवण्याची गोष्ट बनली. ही होती संगीताची क्रांती. आणि याच क्रांतीने खऱ्या अर्थाने सुवर्णयुगाचा पडदा उघडला. आणि या क्रांतीचे शिल्पकार कोण होते? तर ते होते अण्णासाहेब किर्लोस्कर. एक असं नाव ज्यांनी गद्य आणि संगीत यांना एकत्र आणून मराठी रंगभूमीचा चेहराच कायमचा बदलून टाकला. तर हे संगीत नाटक म्हणजे नेमकं काय होतं? सोपं आहे. म्हणजे आपले नेहमीचे गद्य संवाद, पण त्याला जोड होती सुंदर काव्यमय गाण्यांची आणि शास्त्रीय संगीताची. 1880मध्ये संगीत शाकुंतलपासून हा जो प्रवास सुरू झाला ना, तो इतका लोकप्रिय झाला की सौभद्रसारख्या नाटकांनी तर लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड्स तोडले. बरं, आता रंगभूमीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. ती लोकप्रिय झाली होती आणि ह्याच लोकप्रियतेचा फायदा काही दूरदृष्टीच्या नाटककारांनी घेतला. त्यांनी ठरवलं की रंगभूमी फक्त मनोरंजनासाठी नाही वापरायची, तर तिला समाजाचा आरसा बनवायचं. आणि ह्या प्रवासातलं एक खूप महत्त्वाचं नाव म्हणजे गोविंद बल्लाळ देवल. एक असे समाजसुधारक, नाटककार ज्यांनी आपल्या लेखणीलाच तलवार बनवलं आणि समाजातील अन्यायावर घाव घालायला सुरुवात केली. हातात देवलांची हुशारी बघा. त्यांनी कुठेही थेट उपदेशाचे डोस पाजले नाहीत. नाही, त्यांनी संगीत शारदामध्ये एका तरुण मुलीच्या लग्नाची गोष्ट सांगितली, अगदी रंजकपणे. पण त्या गोष्टीच्या आत बालजरठ विवाह सारखी एक भयंकर प्रथा आणि स्त्री शिक्षणाची गरज यावर इतका जबरदस्त संदेश लपवला होता की प्रेक्षक विचार करायलाच लागले. आता बघा, देवलांनी जर समाजाच्या चुकांवर बोट ठेवलं, तर राम गणेश गडकरी यांनी थेट मानवी मनाच्या आत डोकावून पाहिलं, त्याच्या खोल अंधाऱ्या कोपऱ्यात. त्यांचं लक्ष समाजापेक्षा व्यक्तीवर होतं, त्याच्या आत चाललेल्या संघर्षावर आणि त्यातून जन्म घेणाऱ्या ट्रॅजेडीवर, म्हणजे शोकांतिकांवर होतं. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकच प्याला. अहो, हे फक्त एक नाटक नाहीये, ही मराठी मनावर कायमची कोरलेली एक शोकांतिका आहे. दारूच्या व्यसनामुळे एका कुटुंबाची कशी वाताहत होते ही इतकं प्रभावीपणे त्यांनी मांडलंय की त्यातील सिंधू, सुधाकर, तळीराम ही पात्र आजही आपल्या लक्षात आहेत, अजरामर आहेत. तर आधी समाजातील रूढींवर प्रहार झाले आणि यानंतर मराठी रंगभूमीने एक अजून धाडसी पाऊल उचललं. आता तिचा रोख, तिचा आरसा थेट ब्रिटिश सत्तेकडे वळला. रंगमंच आता फक्त समाज सुधारणेचं व्यासपीठ राहिलं नाही, तर तो राजकीय विरोधाचं एक धारदार शस्त्र बनला. आणि ह्या राजकीय लढाईचे सेनापती कोण होते? तर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. ते फक्त नाटककार नव्हते, तर ते एक राजकीय कार्यकर्ते होते. आणि त्यांना हे अगदी बरोबर माहीत होतं की शब्दांच्या आत क्रांती कशी लपवायची. त्यांच्या ह्या हुशारीचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे कीचक वध हे नाटक. आता वरवर पाहता ही महाभारतातल्या दुष्ट कीचकाची गोष्ट होती, पण नाट्यगृहात बसलेल्या प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला हे माहीत होतं की रंगमंचावर दिसणारा कीचक दुसरा तिसरा कोणी नसून तो जुलमी व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन आहे. म्हणजे हा थेट ब्रिटिश सत्तेवर केलेला एक धाडसी हल्ला होता. तर मग ह्या सगळ्या सुवर्णकाळाचा वारसा काय? आपण काय शिकतो यातून? या नाटककारांनी फक्त मनोरंजन नाही केलं, तर त्यांनी एक ब्लूप्रिंट तयार केला, उद्देशपूर्ण कलेचा एक आराखडा. त्यांनी हे दाखवून दिलं की कलेमध्ये, आर्टमध्ये बदल घडवून आणण्याची किती जबरदस्त ताकद असते. हा आराखडा, ही ब्लूप्रिंट 3 सोप्या पण अत्यंत प्रभावी पायऱ्यांची होती.
स्टेप 1. आपल्या पुराणातल्या कथा, ऐतिहासिक पात्र घ्या आणि त्यांना आपल्यासारखं सामान्य माणसांसारखं बनवा. स्टेप 2. ह्या ओळखीच्या कथांमध्ये आजच्या सामाजिक आणि राजकीय समस्या हुशारीने गुंफा. आणि स्टेप 3 सगळ्यात महत्त्वाची, रंगमंचाला फक्त मनोरंजनाचं ठिकाण नका ठेवू, त्याला क्रांती आणि नव्या विचारांचं व्यासपीठ बनवा. आता जाता जाता एक विचार मनात येतो. समजा खाडिलकर, देवल आणि गडकरी आज आपल्यात असते तर त्यांनी आजच्या कोणत्या हेडलाईन्सवर नाटकं लिहिली असती? त्यांचा तो आरसा आणि ते शस्त्र आज कोणावर रोखलेलं असतं? हा प्रश्नच आपल्याला त्या सुवर्णकाळाच्या खऱ्याखुऱ्या वारशाची आठवण करून देतो.